नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी करण्यात येणाऱ्या संयुक्त मोजणीसाठी 9 एप्रिलपासून अत्याधुनिक तंत्र म्हणून ड्रोनचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली होती। मात्र हे सर्वेक्षण आता पुढच्या 10 दिवसात करण्यात येईल असं स्पष्टीकरण डुडी यांनी आता दिलेलं आहे। याबाबत संबंधित 7ही गावांमधील शेतकऱ्यांना पूर्वसूचना देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय। मोजणी आणि ड्रोन सर्वेक्षण हे एकाच वेळी होणार आहे। विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या 7 गावांमध्ये विमानतळ होणारच अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे घेतलेली आहे। त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे। यापूर्वी जिल्हा प्रशासनाने 7ही गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी संवाद सभांचं आयोजन केलं होतं। सुरुवातीला 2 गावांमध्ये चर्चा झाली, त्यानंतर सर्व गावातील ग्रामस्थांनी सासवड इथे उपोषण केलं। प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांनी त्यामध्ये यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर ते मागे घेण्यात आलं। मात्र त्यानंतर झालेल्या संवाद सभांकडे ग्रामस्थांनी मात्र पाठ फिरवली। यामध्ये 7ही गावातील जमिनीची मोजणी करण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण करण्याचा प्रशासनाचा विचार आहे। बागायत, जिरायत नेमकं क्षेत्र किती, त्यातील झाडांची तसेच विहिरींची संख्या, घरांची संख्या यांचा तपशील ड्रोन सर्वेतनं संकलित केला जाणार आहे। तत्पूर्वी MIDCनं संयुक्त मोजणीसाठी 4,86,00,000 रुपयांचं शुल्क भूमी अभिलेख विभागाकडे जमा केलंय। लवकरच या मोजणीसाठी संबंधित शेतकऱ्यांना नोटीस जाहीर होण्याची शक्यता आहे। दरम्यान पारगाव गावामध्ये बुधवारी रात्री 4-5 ड्रोननं घिरट्या घालण्यास सुरुवात केल्यानं काही तरुणांनी पाहिलं। आम्हाला जमीन द्यायची नाही असं म्हणत एका शेतकऱ्याचा गुरुवारी मृत्यू देखील झाला। त्याबाबत प्रशासनाकडून त्या व्यक्तीच्या मृत्यूचा दुजोरा देण्यात आलाय, मात्र ड्रोनमुळे मृत्यू झाला नसल्याचं सांगण्यात आलंय। याबाबत डुडी म्हणाले की पुरंदर तालुक्यामध्ये विमानतळ करण्यासाठी सरकारनं प्रशासनाला आदेश दिलेत, त्यानुसार कार्यवाही सुरू आहे। अद्याप 7 गावांमध्ये कुठेही सरकारच्या वतीनं ड्रोन फिरवण्यात आलेले नाहीत। येत्या 10 दिवसांमध्ये ड्रोनद्वारे सर्वे केला जाईल, त्याचवेळी मोजणी देखील केली जाईल। मोजणी आणि ड्रोन सर्वे करण्यापूर्वी स्थानिक शेतकऱ्यांना प्रशासनाकडून माहिती देण्यात येईल। ड्रोन सर्वे हा दिवसा करण्यात येतो, तो रात्री करण्यात येत नाही। दिवसा सर्वे केल्यानंतर जमिनीमध्ये काय आहे, कशा प्रकारची जमीन आहे हे कळू शकेल। या संदर्भामध्ये अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत असे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं विमानतळ होणारच आहे आणि त्यासाठी आता येत्या पुढच्या 10 दिवसांमध्ये ड्रोन सर्वेक्षण करण्यात येणार आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांना तशा सूचना देखील देण्यात येणार आहेत असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय। तर मग मित्रांनो, यावरती आपले मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।